नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज थार गाडीचं मैदान आणि सर्व बकासूर फॅन्स क्लब आता आनंदित असतील, कारण आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर सेमी पास झालेला आहे. भावांनो, सेमीफायनल आपल्याला बकासूर 7मध्ये पळताना दिसायला होता. सेमीफायनल 7 तास क्रमांक 4वरती पळताना दिसायला आज बकासूरचा पायरा देखील टॉपचा होता. मागील कासेगाव हिंद केसरी मैदानातला 1 नंबरचा मानकरी सर्जा दादा. भावांनो, सर्जा दादा आणि आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर एका जोटात आपल्याला पळताना दिसायले. भावांनो, खरं तर मानलं पाहिजे मामांना, कारण आपण अपेक्षा ठेवत होतो की बकासूरचा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळेल, परंतु मामांनी आपलं ऐकलं, टॉप नियोजन केला, टॉप पायऱ्या केला, त्यामुळे आज आपला बकासूर गुलालामध्ये बघायला मिळाला. आणि भावांनो, हो, सलग 3 मैदानामध्ये आपला बकासूर सेमीफायनल 7मध्येच पळताना दिसतोय. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर तुम्हाला नक्कीच समजणार, आपला बकासूर सलग 3 मैदानामध्ये 7व्या सेमीमध्येच पळताना दिसतोय. तर नक्कीच भावांनो, बुक्कू मांगरेवाडी इथे देखील 7व्या सेमीमध्ये पळाला होता आणि त्यानंतर देखील 7व्या